नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना झालेलीच आहे। कोणाच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो, तर कोणाच्या घरी 5 दिवसांचा, तर कोणाच्या घरी 7 दिवसांचा, तर कोणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती स्थापना आपल्या घरात करत असतात। ज्यांचा 1.5 दिवसांचा गणपती आहे किंवा 5 दिवसाचा गणपती आहे त्याने गणपती बाप्पांचे विसर्जन केले असेल, पण ज्यांच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा विराजमान आहेत किंवा ज्यांच्या घरी विसर्जन केले आहे त्यांनी देखील एक प्रभावी उपाय आपण अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे। गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असेल तर देखील तुम्ही कोणत्याही मंडळाच्या गणपतीजवळ जाऊन हा उपाय करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गणपती मंदिरात जाऊन देखील अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करू शकता। कोठे जाणे शक्य नसेल तर आपल्या देवघरात जो गणपती असतो त्या गणपतीजवळ सुद्धा आपण हा उपाय केला तरी देखील चालेल। अतिशय साधा सोपा उपाय आहे, तर आपण अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय जरूर करायचा आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हा उपाय किती दिवस करायचा आहे, तर हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत रोज करणे शक्य असेल तर तुम्ही रोज करू शकता किंवा एक दिवस जरी हा उपाय केला तरी देखील चालेल। उपाय अगदी साधा सोपा आहे, घरातील कोणीही हा उपाय केला तरी चालतो। अगदी तुम्हाला हा व्हिडिओ अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मिळाला तरी देखील तुम्ही अनंत चतुर्थी दिवशी हा उपाय करू शकता। यासाठी आपल्याला दुर्वा लागणार आहे। आपल्याला 3 पानांची एक दुर्वा, अशा 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या बांधायच्या आहेत। दुर्वांचा जो वरचा भाग असतो म्हणजे जी पाने असतात ओल्या हळदीमध्ये बुडवायची आहेत आणि हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही मंडळाच्या गणपतीजवळ किंवा मंदिरात जाऊन हा उपाय करणार असाल तर त्या ठिकाणी बसणे शक्य असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय करू शकता। तर तिथे गेल्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि उजव्या हातामध्ये आपण या दुर्वा घ्यायच्या आहेत आणि डाव्या हातामध्ये जपमाळ घेऊन 108 वेळा आपण ओम गण गणपते नमा, ओम गण गणपते नमा हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र 108 वेळा म्हटल्यानंतर आपण या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। जर तुम्ही हा उपाय घरामध्ये आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना अर्पण करणार असाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे। उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायचे आहेत आणि डाव्या हाताने आपण जपमाळ घेऊन ओम गण गणपते नमा 108 वेळा जप करायचा आहे आणि ह्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती अनंत चतुर्दशीपर्यंत असेल तर तुम्ही घरातल्या गणपतीजवळच हा उपाय करायचा आहे। कोणत्याही मंडळाजवळ जाऊन किंवा गणपती मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकत नसाल तर हा आपण जो काही मंत्र म्हणायचा आहे तो आपण घरी म्हणून मंदिरात किंवा मंडळाच्या गणपतीजवळ जाऊन या दुर्वा अर्पण केला तरी देखील चालेल। या ओल्या हळदीत बुडवलेल्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असताना आपण मनातील आपली इच्छा सांगायची आहे आणि माझी इच्छा आपण लवकर पूर्ण करावी असे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि मगच या दुर्वा आपण अर्पण करायचे आहेत। शक्य असेल तर तुम्ही गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हटले तरी देखील चालेल। पण अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांची जितकी जास्त सेवा करता येतील तितकी करायची आहे। त्याचबरोबर आपण ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांचा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र देखील आपण म्हटला तरी देखील चालेल। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, सुख करता आहेत, त्यामुळे गणपती बाप्पांची आपण ही सेवा जरूर करावी। अतिशय प्रभावी सेवा आहे। गणपती बाप्पा कोणत्याही अडचणीतून मार्ग काढतात, त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आपण अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता। तुमच्या एखाद्या कामामध्ये कितीही कठीण अडचणी असतील तर त्यातून नक्कीच मार्ग निघेल। गणपती बाप्पांची सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा।